गेल्या 48 तासात आधी हैदराबाद आणि नंतर गुजरातमध्ये मोदींनी अवघ्या देशाला काटकसरीचं आवाहन केलं। मोदींनी स्वतः आवाहन केल्यावर सोमनाथमध्ये रोड शो केला। तर आसाममध्ये नव्या सरकारच्या शपथविधीसाठी एनडीएचे घटक पक्ष एकवटलेले पाहायला मिळाले। यानंतर देशात जोरदार राजकारण रंगतंय। मोदींनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, ते IPL सामने रद्द करावेत असे अनेक सल्ले विरोधकांनी मोदींना दिले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात सरकारवर जोरदार हल्ला चढवला। सरकारचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीची पूर्वतयारी आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली। तर शरद पवारांनी या सर्व विषयांवर सर्वपक्षीय बैठक घ्यावी असा सल्ला दिला। त्यामुळे सल्ले, टोले आणि विरोधकांचे शाब्दिक हल्ले नेमक्या कोणत्या टोकापर्यंत जाणार पाहणं महत्त्वाचं आहे। तर राज ठाकरेंच्या या पत्रानंतर नितेश राणे आणि नवनाथ बन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। पाहूया। घरात बसून अर्थतज्ञांचा सल्ला समजत नसेल आणि म्हणून ज्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून, देशाचं नेतृत्व वारंवार करतायत, देशाचे नागरिकांनी त्यांना 3दा पंतप्रधान होण्याची संधी दिलेली आहे, त्या व्यक्तीला काय सल्ले द्यायचे हे आदरणीय राजसाहेबांना माहिती असलं पाहिजे। आपल्या देशाचा विकासाचा दर हे राजसाहेबांना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये 3 क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे। तर चांगल्याला चांगलं म्हणावं हे माणुसकीचा धर्म म्हणतो। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणूनच जनतेनं त्यांना 3 वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता। परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहत बघायला तयार नाहीत, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।